मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात भीषण दुष्काळाचं सावट आहे आणि अशावेळी नगर आणि नाशिकमधील धरणांमधून पाणी सोडण्याची मागणी वाढते। मात्र तिकडेच पाऊस कमी झाल्यानं जायकवाडीत पाणी सोडायला तीव्र विरोध होतोय आणि यावरून दोन्ही बाजूच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप आणि जोरदार राजकारण सुरू झाले। पाहूया एक रिपोर्ट। जायकवाडीत पाणी सोडण्यावरून नाशिक नगर आणि मराठवाड्यातील पाणी संघर्ष पुन्हा एकदा उफाळून आलाय। जायकवाडी धरणात पाणी सोडायला नगर आणि नाशिक जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी विरोध केलाय। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत भाजप नेते आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांकडून पाणी न सोडण्याचा ठराव करण्यात आलाय। दुसरीकडे नाशिकमध्ये यंदा मोठा दुष्काळ आहे, त्यामुळे जायकवाडीत पाणी सोडायला नाशिकमधील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोध केलाय। सगळ्यांनी सहभागी होणं आवश्यक आहे, कारण शेवटी जिल्ह्याचा विकास आराखडा आपण आता विकास आराखड्यावर चर्चा करतोय। ठीक आहे, मला वाटतं काही ते लेखी सूचना येतात। एवढंच की जिल्ह्याचा नियोजन आराखडा मंजूर करताना तो एकमतानं होतो, जरी काही राजकीय भूमिका काहींची वेगळी असली तरी जिल्ह्याच्या नियोजनामध्ये समन्वयानेच काम करण्याची भूमिका करण्याची परंपरा आपल्या जिल्हा नियोजन मंडळाची राहिलेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये पुढच्या उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी ट्रेनने पाणी पुरवठा करायला लागेल अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे। आज नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांना दुष्काळी तालुके जाहीर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की गोदावरी पाटबंधारे महामंडळाने जर ह्या विषयाचं मेंढीगिरी समितीचं फेर अवलोकन केलेलं नाही, फेर नियोजन केलेलं नाही आहे, मग कशाच्या आधारावरती कायदा केला म्हणून तुम्ही पाणी सोडण्याचे आदेश देतात? हा अन्याय नाही आहे का? आता नगरमधील ठरावाविरोधात मराठवाड्यातील नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले। जायकवाडीत पाणी सोडण्याला विरोध आहे, या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। जायकवाडी धरणातील तूट भरून काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि गंगापूर धरण समूहातून 8.5 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश गोदावरी पाटबंधारे महामंडळाने दिले। त्याविरोधात आमदार देवयानी फरांदे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। पाणी सोडण्यास विरोध करणारी एक याचिका भाजप नेत्या आणि जिल्हा परिषद सदस्या अमृता पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे या याचिकेमध्ये मेंढीगिरी समितीच्या शिफारसींचा आधार असलेली आकडेवारी सदोष असल्याचं अमृता पवार यांनी म्हटलंय। तसंच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सर्वोच्च न्यायालयातील मूळ याचिकेत अंतरिम अर्ज दाखल करून महामंडळाच्या आदेशाला आव्हान देण्यात आलंय। तिकडे मराठवाड्यात दुष्काळाचं मोठं संकट आहे। अशा वेळी वरच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यात आंदोलनाला सुरुवात झाली आहे। परभणीमध्ये सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सत्याग्रह करण्यात आला। तर नांदेडमध्ये मराठवाडा जनता विकास परिषदेकडून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। नगर नाशिकमधील कारखानदार स्वार्थासाठी मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आलाय। दुष्काळग्रस्त मराठवाड्याला तहानलेलं ठेवण्याचं जे सत्ताधाऱ्यांचं कारस्थान चाललंय त्याच्या विरुद्ध प्रतिकार करण्याकरता आंदोलनाची सुरुवात झाली। अनेक गावांमध्ये जमिनीमध्ये कुठलाही ओलावा नसल्यामुळं रब्बीच्या पेरण्या देखील होऊ शकलेलं नाही। खरीपाच्या पिकाचं 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि रब्बीचं उत्पन्नच हाती लागणार नाही अशी प्रतिकूल परिस्थिती मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या वाट्याला आहे। जायकवाडीच्या वरील धरणातल्या लोकांचे जे हे आहेत मक्तेदार त्यांनी अडवून ठेवलेली आहे। आज नाशिक आणि अहमदनगरच्या लोकांनी या ठिकाणी पाणी जायकवाडी येण्यापासून प्रतिबंध केलेला आहे। ते जरी सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टानं आदेश दिलेला आहे की पाणी हे सोडायलाच पाहिजे, तरी सुद्धा ते सोडण्यास तयार नाहीत। त्याला सुद्धा त्या ठिकाणी दुर्दैवानं काही आमदार या ठिकाणी त्याला पाठिंबा देत आहेत। दरम्यान पाणी प्रश्नावरून आता भाजप आमदार प्रशांत बंब यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केलाय। विखे पाटलांची पाणी न सोडण्याचा ठराव घेणारी कृती दुर्दैवी आहे। मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ते आत्महत्येसाठी प्रवृत्त करतायत अशी घणाघाती टीका बंब यांनी केली आहे। आणि जर इकडे आपण पाणी न ठोरण्याचा ठराव माननीय विखे साहेबांनी जर घेतलाय तर याचा अर्थ असा की मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनो तुम्ही आत्महत्या करा, मी असा ठराव घेऊन राज्य शासनाला सांगून आणि मी असं करेल। परंतु इतकं गंभीर मराठवाड्याच्या आत्महत्या असताना
त्यांनी असा ठराव घेणं हे एका मंत्री महोदयांकरता दुर्दैवी बाब आहे. एका पालकमंत्री महोदयांनी असा ठराव घ्यायचा की कायदा आणि घटना काहीच नाही, एका जिल्ह्याने ठराव घेतला तर ते राज्य शासन ऐकून घेईल असं त्यांच्याकडनं अपेक्षित नव्हतं. हरकत नाही, मी भेटल्यावर त्यांच्याशी चर्चा करेल आणि त्यांना लक्षात आणून देईल की त्यांनी फार मोठी घोडचूक केली आहे राज्यामध्ये, ह्याचे फार गंभीर परिणाम भविष्यात होऊ शकतात. याची त्यांना का बरं जाण आली नाही हे मला आश्चर्य. मी त्यांच्याशी चर्चा करेल. तर प्रशांत बंब यांच्या टीकेनंतर आता विखे पाटील यांनी बंब यांना सल्ला दिलाय. नगर नाशिकमध्ये ही दुष्काळी स्थिती आहे, राजकीय श्रेयवाद करू नका असं विखे म्हणाले. वास्तविक हा निर्णय जिल्हा नियोजन मंडळामध्ये सर्वपक्षीय झाला, म्हणजे सर्व पक्षाचे आमदार होते. परंतु त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठरावामध्ये काही टोकाची भूमिका नव्हती. शेवटी तसे मराठवाड्याला पाण्याची आवश्यकता आहे, पण ते धरणामधलं पाणी जे सध्याचं जे आहे ते पिण्यासाठी पुरेसं आहे. याच्यात आता पॉलिटिकल स्कोरिंग करण्यापेक्षा याच्यातून दोन्ही भागातील जनतेला त्या पाण्याच्या संकटातून कसा आपल्याला मार्ग काढता येईल याचा विचार केला पाहिजे. 2012 मध्ये सुरू झालेल्या जायकवाडीचा पाणीवाद अद्यापही सुरूच आहे. तो अजून किती काळ चालेल माहीत नाही. अशा वेळी नगर, नाशिक आणि मराठवाड्यातील नेते एकमेकांविरोधात आक्रमक होताना दिसतात. मात्र कुठलंही राजकारण न करता दोन्ही बाजूच्या दुष्काळी भागातील लोकांना समान पाणी देण्यासाठी शाश्वत उपाययोजनांची खरी गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.